नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये किमयासोबत फोनवर बोलता क्षणी आता हसतच मल्लिका म्हणते की अरे वा समर, किमया येणार आहे म्हटल्यावरती आपण तिचं स्वागतच करायला हवं. समर म्हणतो तिला यायला वेळ आहे अजून. मल्लिका म्हणते की मी ना आत्ताच घर सजवायला घेते. तेव्हा आता समर म्हणतो की अजून ती कधी येणार माहिती नाही आणि वेळ आहे तिला यायला. तर मल्लिका म्हणते की आपलं घरसुद्धा मोठं आहे ना. आणि खुश होत मल्लिका आता पळतच आनंदाने बाहेर जाते. आता इकडे स्वानंदीचे बाबांच्या हातून आता पुस्तक खाली पडतं आणि ते घेण्यासाठी ते वागताच आता स्वानंदीच्या बाबांच्या कमरेत लचक भरते. स्वानंदीचे बाबा म्हणतात आई गं. तर पळतच रोहन तिथे पळत येतो आणि म्हणतो की बाबा तुम्ही मला का नाही हाक मारली. तेव्हा आता स्वानंदीचे बाबा म्हणतात छोट्या छोट्या गोष्टीसाठी मला तुला हाक मारायची नव्हती रोहन. खाली बसत आता रोहन म्हणतो की बाबा लहानपणी तुम्ही मला खांद्यावर घेऊन मैलोमैली चाललात त्यावेळेस माझं तुम्हाला वजन नव्हतं का. आणि तेवढ्यात आता त्याच्या बॅगमध्ये रोहन त्याने आणलेली ऑर्थो प्लसची बॉटल बाहेर काढतो आणि म्हणतो की बाबा याने लाखो लोक बरे झाले आहेत. स्वानंदीचे बाबा म्हणतात तुला खरंच खात्री आहे की या औषधाने मी पहिल्यासारखा पुन्हा चालू शकेन. तर आता रोहन म्हणतो बाबा मला खात्री आहे. आणि तेवढ्यात रोहनचे बाबा आता रोहनला मिठी मारतात. इकडे स्वानंदी चिंगी किचनमध्ये काम करत असताना चिंगी म्हणते की वहिनी मला तुमची आणि दादांची जोडी ना जाम आवडते. आणि माझी आजी जर इथे असती तर ती 100% बोलली असती हा खरंच लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे म्हणून. आणि स्वानंदी म्हणते की अगं असं काही नसतं, जा बरं ते डब्यात लाडू भरून घे. तर तेवढ्यात मल्लिका तिथे येते. तर स्वानंदी मल्लिकाकडे बघते आणि तेवढ्यात आता चिंगी लाडूची बरणी बाहेर काढताच मल्लिका म्हणते चिंगी स्वानंदीने सांगितलेलं काम केल्यानंतर आप्पीची रोम साफ कर बरं का. तर स्वानंदी आता मल्लिकाकडे बघते आणि चिंगी म्हणते हे काय भरले बरं का वहिनी. तर स्वानंदी म्हणते की जा. चिंगी आता बाहेर जाताच हसतच मल्लिका म्हणते बाई बाई काय वहिनी वहिनी चाललंय, आम्हाला तर विसरूनच गेलेत सगळे. आणि या चिंगीचं वहिनीशिवाय पान हलत नसल्याची आता मल्लिका बोलते. मल्लिका म्हणते की पण बाकीचा स्टाफ आहे तरी कुठे, सगळं काही चिंगीच केल्यासारखं वाटतंय. आणि लगेच आता नारायण मेड तिथे काम करत असतो. मल्लिका त्याला बोलावते आणि म्हणते की तुला किमया मॅडम माहिती आहे ना. तर तो म्हणतो माहिती आहे. मल्लिका म्हणते हे बघ बरं का ती येणार आहे आणि तिला सगळ्या गोष्टी जागच्या जागी लागतात. तेव्हा आता मल्लिका म्हणते की घरातली सगळ्यात बेस्ट रूम आहे ना आपली गेस्ट रूम ती एकदम सजून ठेव. मल्लिका म्हणते की तिचं ना स्वागत एकदम बेस्ट झालं पाहिजे, नाही तर तुला समरदादा माहिती आहे ना. तर स्वानंदी ते सगळं ऐकते. आणि इकडे आता मल्लिका स्वानंदीकडे येते आणि म्हणते की स्वानंदी तुला किमया माहिती का गं. स्वानंदी म्हणते नाही. तर मल्लिका म्हणते तू तिला भेटली नाही. अगं आम्ही ना किमयाला विसरू शकत नाहीत. तेव्हा स्वानंदी म्हणते तुमची बेस्ट फ्रेंड आहे काय. आणि मल्लिका म्हणते की फॅमिली फ्रेंडच म्हणावे लागेल. अगं ती समरची खास मैत्रीण आहे. आणि लगेच मल्लिका म्हणते की फॅमिलीची होता राहिली. तर स्वानंदी म्हणते म्हणजे. तर आता मल्लिका म्हणते तुला कसं सांगू अगं तिला परदेशात सेटल व्हायचं होतं आणि समरला आम्हाला सोडून जायचं नव्हतं. मल्लिका म्हणते की कसं असतं बघ ना गं, स्वानंदी नशिबात असतं ना तेच होतं. मल्लिका म्हणते बरं जाऊ दे. आताच तिचा समरला फोन आला होता. फोन येता क्षणी तो एवढा खुश झाला ना स्वानंदी काय सांगू. स्वानंदीचा चेहरा पडतो. मल्लिका म्हणते काय झालं गं स्वानंदी, राग आलाय का तुला. स्वानंदी म्हणते नाही नाही त्यांची एवढी खास मैत्रीण येणार आहे मग मला कशाला राग येईल आणि उलट चांगलंच आहे ना. मल्लिका म्हणते ती इथे आल्यावर आता तिला जर कळलं ना समरचं लग्न झालं बाई बाई काय करेल ना काय माहिती ती. मल्लिका म्हणते बाई ती आल्यावरती लक्ष ठेव बरं का, उगाच कोणाच्या येण्याने तुमच्या संसारात वादळ यायला नको स्वानंदी. आणि मल्लिका आगीत तेल ओतून तिथून निघून जाताच स्वानंदी विचारात पडते. आणि स्वानंदी विचार करते की लग्नाच्या अगोदर यांची मैत्रीण कधीपासून होती ते मलाच माहीत नाही. आणि स्वानंदीच्या डोक्यात विचार येतो कोण असेल ही किमया आणि कशी दिसत असेल. इकडे आता चिंगी अंशुमनच्या रूममध्ये आता फरची पुसत असते. तर तेवढ्यात आता तिचा पोछा त्या फरची क्लीनरमध्ये अटकतो. चिंगी म्हणते निघणारे बाबा. तर तेवढ्यात अंशुमन तिथे चिंगीचा हात धरतो आणि तो पोछा बाहेर काढतो. तर लगेच आता चिंगी अंशुमनकडे बघते. तर अंशुमन म्हणतो की ते इकडे मी करतो पोछा, मला सवय आहे कामाची आणि मी दिवसभर घरीच असतो ना. तर लगेच आता चिंगी म्हणते नका नका तुम्ही कशाला. अंशुमन म्हणतो दे की अगं मला सवय आहे, मध्यंतरी आजी आजारी होते ना तेव्हा मीच सगळी कामं करायचो. आणि आता चिंगी म्हणते की आता तुम्हाला हे काम करण्याची गरज नाही, मी आले ना. आणि पटकन चिंगी आता त्यास अंशुमनच्या हातातून पोछा आपल्याकडे ओढते. तर अंशुमन पुन्हा त्याच्याकडे ओढतो आणि म्हणतो की आता मीच करणार, तुला थोडीशी मदतच होईल ना. तर पुन्हा चिंगी अंशुमनकडे बघते.
अंशुमान म्हणतो की शेवटी हे घर माझं आहे, स्टाफ माझा आहे, तेव्हा तुमची काळजी मला घ्यायलाच हवी. आणि चिंगी म्हणते परवा दिवशी तुम्ही वेगळंच बोलत होता आणि आज वेगळंच बोलता. अंशुमान म्हणतो परवा दिवशी माझा ना मूड खराब होता गं. आणि चिंगी म्हणते की अहो दादा असं काय करता. तर अंशुमान म्हणतो चिंगी असं काय करते, मी तुला त्या दिवशी सांगितलं ना मला दादा म्हणायचं नाही म्हणून. अंशुमान म्हणतो हे बघ मला तू दादा म्हणू नकोस, मी तुझा दादा आहे असं मला तरी नाही वाटत. आता इकडे स्वानंदी ही निकिताला कॉल करते आणि निकिताला विचारते माझ्या लग्नाच्या अगोदर तुमचं एवढं कोणी फ्रेंड सर्कल होतं का गं निकिता. फारसं कोणी नव्हतं असे निकिता म्हणते की पण कॉलेजमध्ये असताना समर फार गोतावळ्यात राहायचा आणि एकमेकांच्या याच्यात अडकून राहायचा. स्वानंदी म्हणते की अच्छा म्हणजे मैत्रिणी होत्या का त्यांना. निकिता म्हणते मैत्रिणी होत्या त्याला पण हाय आणि हॅलो होत्या फक्त. निकिता म्हणते की फक्त मैत्रिणीच होत्या का. निकिता म्हणते म्हणजे. स्वानंदी म्हणते राजवाडे कॉलेजमध्ये एकदम पॉप्युलर असतील ना. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते अच्छा म्हणजे खास कोणी नाही. तर तेवढ्यात मलिका तिथे येते तर स्वानंदी फोन खाली करते आणि मलिका म्हणते की अगं मला पाणी हवं होतं स्वानंदी कोणाला तरी पाठवून दे. तर स्वानंदी म्हणते सांगते. मलिका निघून जाताच इकडे स्वानंदी विचार करते की मी निकिताताईंना खोदू विचारलं तरी त्यांनी किमयाबद्दल का नाही सांगितलं. आणि इकडे आता मंदाकिनी ही झाडू पोछा करत असते. तर तेवढ्यात आदिरा म्हणते की आई द्या मी आले ना मी करते. तर मंदाकिनी म्हणते अजिबात नाही, या घरात मरेपर्यंत मीच राबणार आणि मीच करणार सगळं. आणि आता दोघींमध्ये पोछा ओढाओढी सुरू होते. आदिरा म्हणते की आई द्या मी करते. तर मंदाकिनी म्हणते अजिबात नाही मीच करणार. आणि त्या झटापटीत आता आदिराचा पाय सटकून आदिरा खाली पडते. तर तेवढ्यात आदिराचा पाय फ्रॅक्चर होतो आणि लगेच आता स्वानंदीचे बाबा तिथे येतात आणि ते बघताच आता लगेच ओरडतात. स्वानंदीचे बाबा म्हणतात मंदा अगं तू काय केलं. तर सुष्मिता ही पळत येते. आदिराची ती अवस्था बघत आता सुष्मितासुद्धा तोंडाला हात लावते. आता इकडे समर बेडरूममध्ये असताना पुन्हा किमयाचा समरला फोन येतो. समर म्हणतो की अगोदर वर्षानंतर फोन करायचे आणि आता मिनटोमिनटी फोन. तर आता किमया म्हणते हे बघ मी लवकर येते आणि मला खूप मजा करायची आहे बरं का. किमया म्हणते मी तुला एक लिस्ट पाठवते आणि त्या लिस्टमधील सगळ्या गोष्टींची मला टिकमार करून सांगायचं मला हे भेटेल की नाही कळलं का. आणि तेवढ्यात आता किमयाचा फोन ठेवता क्षणी इकडे आता आनंद समरला फोन करतो. समर म्हणतो की बोल ना आनंद. तर आनंद म्हणतो की हे बघ मला फोनवर सांगता येणार नाही. समर तू ताबडतोब मी सांगतो तिथे. तेव्हा आता समर म्हणतो हे बघ आनंद तू शांत हो. आणि तेवढ्यात आता स्वानंदी डबा घेऊन समरचा तिथे येते आणि म्हणते की सगळं ठीक आहे ना, कोण होतं फोनवर. तर समर म्हणतो आनंद होता. आणि आता स्वानंदी म्हणते की यामध्ये फ्रूट सलाड सगळं काही आहे बरं का. स्वानंदी म्हणते अजून तुम्हाला काही सांगायचं आहे का. तर समर म्हणतो हा माझा चार्जर. आणि स्वानंदी म्हणते आणखी काही. तर समर म्हणतो माझं पॉकेट कुठे. वैतागाने आता स्वानंदी पॉकेटही आणून देते. स्वानंदी म्हणते दुसरं काही बोलायचं आहे का. किमया वेगळीच आहे. समर म्हणतो कसली. तर आता स्वानंदी म्हणते निसर्गाची किमया. आणि स्वानंदी म्हणते की मी आज एक पुस्तक वाचणार आहे त्याचं नाव आहे किमयागार. तर लगेच आता समर म्हणतो चांगलं आहे. तर स्वानंदी समरकडे बघते आणि विचार करते की समर राजवाडे सांगत का नाही आहे किमयाबद्दल. स्वानंदी म्हणते की त्यांचं येणं कॅन्सल झालं असेल का. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते थांबा ती मैत्रीण किमयाबद्दल तुम्ही मला का नाही सांगितलं. समर म्हणतो पण तुम्हाला कसं कळलं तिच्याबद्दल. तेव्हा आता स्वानंदी म्हणते घरात राहतं म्हणजे कळलं ना तिच्याबद्दल. तर समर म्हणतो एनिवे आपण नंतर बोलू तिच्याबद्दल. आणि समर निघून जातो. स्वानंदी म्हणते यांचं काय चाललंय, मैत्रिणीचा फोन आला तर बायकोला सांगायचं नसतं का. तर आता स्वानंदी विचार करते की आत्ता आनंददादाचाच फोन होता ना का, आत्तासुद्धा तिचाच होता. इकडे आता सुस्मिता आणि स्वानंदीचे बाबा आदिराला सोप्यावर बसवतात. तर आता मंदाकिनी म्हणते काय झालं, मी काहीच नाही केलं, मला का बोलतात तुम्ही. आदिरा म्हणते तुम्ही मला आई इकडे ढकललत म्हणून मी पडले, मला लागलं आणि वरून मला म्हणता की का रडतेस. आणि आदिरा म्हणते की मी मॉप घ्यायला गेले आणि आईने मला जोरात ढकललं बाबा. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात खोटं बोलू नकोस मंदा, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं, तू तिला जोराने ढकलून दिलंस. आता मंदाकिनीला धक्का बसतो आणि मोठ्याने ओरडत आदिरा म्हणते बस झालं, मी तुमचा सगळा बोलणं अपमान माझा इन्सल्ट सगळं काही सहन केलं, पण आता तुम्ही मला फिजिकल टॉर्चरसुद्धा करायला लागलेत आणि असला अपमान मी सहन करणार नाही असे आदिरा मंदाकिनीला सांगते.
आणि आदिरा रडू लागते. तर स्वानंदीचे बाबा म्हणतात चल आपण लगेच दवाखान्यात जाऊ. तर आदिरा म्हणते बाबा मला उठताच येत नाही आहे. आणि इकडे आता स्वानंदीचे बाबा आदिराला घेऊन जाताच इकडे डोक्याला हात लावून सुस्मिता म्हणते की मॉम जर आदिराच्या पायाला काही झालं तर. आणि सुस्मिता आतमध्ये निघून जाते. इकडे आता गाडीतून समर येत असताना आनंदला फोन करतो आणि म्हणतो आनंद तू शांत राहा, मी येतोय आणि तिथे लवकर पोहोचतोय. आणि इकडे आता स्वानंदीचे बाबा आदिराला ॲटो रिक्षातून घेऊन जात असताना समोर रस्त्यावर आता रोहन हा डिलिव्हरी बॉयच्या वेशात मोटरसायकलवर उभा असतो. आणि ॲटो रिक्षामधून आता रोहन त्याचे बाबा येत असल्याचे बघताच पटकन बाईकच्या खाली लपतो. तर आता स्वानंदीचे बाबा म्हणजे रोहनचे बाबासुद्धा रोहनला आता पाठमोरे बघतात आणि त्यांच्या बाबांना संशय येतो. पण त्यावेळेस ॲटो रिक्षा तिथून निघून जाते. आणि रोहन म्हणतो आज मी दुसऱ्यांदा वाचलो, या वेशात मला जर दोघांनी बघितलं असतं ना काय झालं असतं. आणि इकडे आता सुस्मिता मंदाकिनीला म्हणते की बिचारीचा पाय फ्रॅक्चर झाला ना, आता तुला आई जेलमध्ये सुद्धा जावं लागेल बरं का. मंदाकिनी म्हणते ती स्वतःहून पडली आणि माझ्यावर आळ घेते सुस्मिता. इकडे बस स्टॉपवर येताच आता स्वानंदी पुन्हा समरला फोन करते. समर म्हणतो बोला ना. तर स्वानंदी म्हणते आहे का तुम्हाला वेळ. समर म्हणतो नाही आहे वेळ. तर स्वानंदी म्हणते मग ठेवू का. समर म्हणतो नाही नाही बोला. स्वानंदी म्हणते तुमचा फोन बिझी होता आनंद दादा का. तर समर म्हणतो हो. स्वानंदी म्हणते नक्की ना. आणि लगेच आता समर म्हणतो बोला ना कशाला फोन केला. तर स्वानंदी म्हणते बायको आहे मी तुमची, मी तुम्हाला फोन नाही करू शकत का. तर समर म्हणतो म्हणजे. स्वानंदी म्हणते की मी उशिरा तुम्हाला भेटले म्हणून काय झालं. तर समर म्हणतो म्हणजे काय. समर म्हणतो बोला ना. स्वानंदी म्हणते काही नाही विसरले मी. तर आता समर म्हणतो ठीक आहे मग लक्षात आल्यानंतर बोला. तर आता स्वानंदी म्हणते फार घाई आहे का फोन ठेवण्याची तुम्हाला. स्वानंदी म्हणते तुम्हाला माझ्याशी दुसरं काही बोलायची इच्छा नाही का. तर समर म्हणतो बोला ना. तर स्वानंदी म्हणते अच्छा मीच बोलू का, तुम्ही काहीच नाही बोलणार का. आणि आता स्वानंदी म्हणते की सारखे सारखे आनंद दादा तुम्हाला एवढं काय फोन करतात. तर समर म्हणतो काम आहे त्याचं. तर आता स्वानंदी म्हणते एवढं काय का आज काम. तर समर म्हणतो म्हणजे. तर स्वानंदी म्हणते म्हणजे काय म्हणजे. आणि समर म्हणतो मी करतो तुम्हाला फोन. आणि समर फोन कट करतो. आणि लगेच आता समर आनंदला फोन लावतो. तर पुन्हा स्वानंदी समरला फोन लावते आणि पुन्हा आता समरचा फोन बिझी येतो. आणि आता स्वानंदी स्वतःच विचार करते माझं काय चाललंय, समर राजवाडे काय करताय, मी काय चेक करते, माझं काही चुकतंय का. आणि खरोखर आता स्वानंदी जेलस फील करत असते कारण स्वानंदी पडलेली असते ती समरच्या प्रेमात. तर आता किमया येताच किमयाला बाजूला सारून स्वतःच्या प्रेमाची कबुली देत स्वानंदी कशी होणार समरची हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.